सूफी अनुयायी दोन विस्तृत गटात विभागले गेले होते. एक बाशरा, जे इस्लामिक कायद्याचे पालन करत असत. दोन बेशरा, जे शरियाच्या बंधनांनी बांधलेले नव्हते. भारतातील प्रमुख सूफी पंथ सिलसिला. भारतात अनेक सूफी पंथ विस्तारले. त्यापैकी काही प्रमुख पंथ खालीलप्रमाणे. 1. चिश्ती सिलसिला. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी याची स्थापना केली. या पंथाने प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. सुहरावर्दी सिलसिला. शेख शिहाबुद्दीन सुहरावर्दी यांनी सुरू केलेला हा पंथ शिस्त आणि विद्वत्तेवर भर देत असे. नक्षबंदी सिलसिला. शरियाचे कठोर पालन आणि ध्यानावर या पंथाचा मुख्य भर होता. कादिली सिलसिला. आध्यात्मिक उपचार आणि लवचिक दृष्टिकोन हे याचे वैशिष्ट्य होते. शत्तारी आणि फिरदेसिया हे देखील महत्त्वाचे उपपंथ होते, ज्यांनी भारताच्या विविध भागात सूफीवाद पोहोचवला. भारतात अनेक थोर सूफी संत होऊन गेले. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, अजमेरचे थोर संत ज्यांनी चिश्ती पंथाची पायरी रचली. निजामुद्दीन औलिया, दिल्लीचे लोकप्रिय संत ज्यांना महबूब-ए-इलाही म्हटले जाई. अमीर खुसरो, संगीत आणि कव्वालीचे प्रणेते ज्यांनी भारतीय आणि पर्शियन संस्कृतीचा सुरेख संगम घडवला.